संपूर्ण शिक्षण या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता तिसरी विषय मराठी आणि या विषयातील पाठाचं नाव आहे आरुषचा प्रामाणिकपणा. या पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. आरुषला मैदानावर सापडलेली नोट किती रुपयांची होती? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 100 रुपयाची. आरुषला मैदानावर 100 रुपयाची नोट सापडली होती. हा प्रश्न आहे. आरुषच्या अंगी असलेला गुण कोणता? आरुषच्या अंगी प्रामाणिकपणा हा गुण होता. आरुषने सापडलेली नोट कोणाकडे दिली? आरुषने त्याला सापडलेली नोट बाईंकडे दिली. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, योग्य की अयोग्य ते लिहा. आहे त्यातील, प्रियांशने शाळेत सापडलेले घड्याळ शिक्षकांजवळ नेऊन दिले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे योग्य. प्रियांशने शाळेत सापडलेले घड्याळ शिक्षकांकडे नेऊन दिले या योग्य पर्याय आहे. मंथनने व त्याच्या मित्रांनी त्यांना सापडलेल्या पैशातून खाऊ घेतला. ही गोष्ट चुकीची आहे म्हणून इथे प्रश्नाचं उत्तर आहे अयोग्य. पुढील प्रश्न आहे. ओजसने बस स्थानकावर सापडले बॅग पोलिसांना आणून दिली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे योग्य. प्रश्न आहे. तुमच्या मित्राची एखादी वस्तू हरवल्यास तुम्ही त्याला कशी मदत कराल? इथे तुम्ही तुमच्या पद्धतीनं बरीचशी उत्तर लिहू शकता. इथं मात्र मी दिलेलं आहे की मी त्याला धीर देईन. मित्राला धीर देऊन आपण दोघे मिळून वस्तू शोधूया असा त्याला मी धीर देईल. वस्तू शेवटची कधी आणि कुठे ठेवली होती ते मी त्याला विचारेन. दप्तर, बेंच व खेळाचे मैदान इथे ठेवले आहे का आठवण करण्यास सांगेल. वस्तू सापडली नाही तर लगेच वर्ग शिक्षकांना सांगेल. पहिला प्रश्न आहे खेळ या शब्दांशी. पहिला प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. गट अ मध्ये आहे पहिला प्रामाणिकपणा, दुसरा दिवस, तिसरा सुंदर आणि चौथा आहे हरवणे. इकडे ब गट आहे. ब गटामध्ये अ रात्र, आ अप्रामाणिक, ई सापडणे आणि ई गुरु. तर पहिला प्रामाणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अप्रामाणिक. दिवसच्या विरुद्ध प्रतिशब्द आहे रात्र. सुंदरच्या विरुद्ध गुरु. तर हरवणे या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे सापडणे. पुढील प्रश्न आहे की आरुषच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते? जर मी आरुषच्या जागी असतो तर मी काय केले असते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. मात्र मी इथे सांगितलेले मी आरुष सारखीच प्रामाणिकपणे वागलो असतो. कोणतीही वस्तू किंवा पैसे सापडले असते तर ते परत केले असते. पुढील प्रश्न आहे. खालील तक्त्यातील प्रत्येक एक शब्द घेऊन वाक्य तयार करा व वाचा. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्या. इथे खाली एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये 4 नावं आहेत. त्याच्या पुढे प्रत्येक या तक्त्यातील एक शब्द घेऊन वाक्य तयार करायचे. जसे इथे जुई कधी आली असं एक वाक्य तयार करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण खाली उत्तर पाहणार आहोत. सॅम काय करतो? मावशी कुठे राहते? सईद कधी आला? मावशी कधी आली? असे अनेक प्रश्न तुम्ही तिथे तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास संपूर्ण शिक्षण या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.